पद्मशाली समाजाचे मी ऋणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या दौऱ्यात रेनगरच्या 15,000 असंघटित कामगारांना घरं हस्तांतरित केल्यानंतर झालेल्या भाषणात सोलापुरातील बहुसंख्येने असलेल्या पद्मशाली समाजाच्या बांधवांकडून मिळालेल्या स्नेहभोजनाबाबत त्यांनी ऋण व्यक्त केले. ती व्यक्ती म्हणजे गुजरातमधील सोलापूरचे बांधव दत्ताजी चिरणदास होय. सोलापुरात जेव्हा दत्ताजी चिरणदास आले त्यावेळी माझी त्यांच्याशी चर्चा होत असताना मोदींच्या आजच्या आठवणी सांगितल्या. आता ते स्वर्गवासी झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांची आठवण काढत पद्मशाली समाजाच्या दातृत्वाचा विनम्र भर सभेत सर्वांसमोर कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पद्मशाली समाजातीलच एका कलाकाराने त्यांना स्वचित्र असलेलं वॉल हँगिंग भेट दिलंय. त्याची आठवण यावेळी आवर्जून त्यांनी काढलं. यावरून पद्मशाली समाजासाठी गौरवाची व अभिमानास्पद बाब आहे. पद्मशाली समाजाबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिमान आहे, पण येथील स्थानिक नेत्यांना आणि समाजातील समाज बांधवांना याबाबत अप्रूप वाटत नाही, हे खेदाने म्हणावेसे वाटते. और मेरा तो सोलापुर से और भी निकट नाता है. मेरे अहमदाबाद में यहां से पद्मशाली काफी परिवार अहमदाबाद में रहते हैं और मेरे जीवन का सौभाग्य रहा. मेरे पूर्वाश्रम में मुझे महीने में 3-4 बार भोजन खिलाते थे हमारे पद्मशाली परिवार. छोटी चाल में रहते थे, 3 लोगों के बैठने की जगह नहीं होती थी, लेकिन मुझे कभी भूखा सोने नहीं देते थे.